अनरजिस्टर्ड मदरस्यामध्ये मुलींना बाथरूम मध्ये लपवायची गरज का लागते? एका मदरस्यामधून 40 नाबालिक मुली म्हणजेच मायनर मुलींना बाथरूम मधून रेस्क्यू करण्यात आलेला आहे. यूपी पोलिसांनी ही आज कारवाई केली आहे बहिरच या ठिकाणाहून. हा जो मदरसा होता हा अनरजिस्टर्ड मदरसा होता. राज्य सरकारकडे याची नोंद नाहीये, म्हणून राज्य सरकारने असे अवैध मदरसे जे आहेत याच्यावरती तिकडच्या पोलीस ठाण्याच्या लोकांनी छापेमारी केली आहे. 3 मजली बिल्डिंग होती, त्याच्यातल्या 3ऱ्या मजल्याच्या बाथरूम मध्ये 40 मुलींना कैद केलं. अनरजिस्टर्ड मदरस्यामध्ये मुलींना बाथरूम मध्ये लपवायची गरज का लागते? या मुली नक्की मुसलमानच आहेत का अन्य जाती धर्माच्या आहेत? तिथं इस्लामिक धर्माचं शिक्षण देण्यासाठीच ठेवलंय का ते मदरसाच्या नावाखाली? आपण अनेक बॉलिवूड पिक्चर मध्ये बघितलं आहे की अशा मुलींना विकलं जातं अरब कंट्रीज मध्ये. हा तसला तर प्रकार नाही ना. काळजी वाटते आपण कुठे चाललेलो आहोत. या अशा जर काही आपल्या आजूबाजूला गोष्टी चालू असतील, कोणत्याही जाती धर्माच्या रिलेटेड असू दे, लहान मुलं मुली जर इन्व्हॉल्ड असतील तर तुम्ही लवकरात लवकर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन या रिलेटेड कंप्लेंट दर्ज करणं गरजेचं आहे. हे तुमचं माणूस म्हणून कर्तव्य आहे.